एकदाची व्हायचं ते होणारच. काय चाललंय सगळं? थांबलात का? आनंदाचा दिवस आहे ना? अच्छा, एकोणचाळीस टक्के म्हणजे फार मोठा तीर मारला नाहीये, पण ठीक आहे. पास झाली, अब्रू तरी वाचली. कौतुक करतायत की टोमणा मारतायत? पर उद्याच्या पूजेची तयारी करा. आणि शुभू, हा साहेब. तुझ्या घरच्यांनी सांग, आवर्जून बोलवलंय मला पूजेला. होय साहेब. खूप दिवसांनी असा एक आनंदाचा दिवस उजाडलाय. करा, एन्जॉय करा. शुभू, ते पत्रकार आलेत का ज्यांना मराठी भाषा दिनानिमित्त माझी मुलाखत घ्यायची होती? हो, बरं ठीक आहे. त्या फाईल्स काढून दे. चल नाचा. काय मॉम, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे जे काय घडणार आहे तू बघत राहा असं म्हणाली होतीस ना? हे बघायला बोलवलंस का मला? जरा तुझं तोंड बंद ठेव. मी का तोंड बंद ठेवू मॉम? मला तर वाटतं ना तुला राजकारण जमतच नाहीये. नाहीतर आत्तापर्यंत ना मामाची खुर्ची तू मिळवली असतीस. हे बघ, तुला मी काही गोष्टी सांगत नाही, कारण तुला ना पचकायची सवय आहे. एक्सपर्ट आहेस त्याच्यात. म्हणजे उद्या विश्वंभर आणि श्रावणीला पूजेमध्ये चांगलाच प्रसाद मिळेल. आजचा दिवस त्यांचा आहे, साजरा करू दे आनंद. उद्याचा दिवस माझा असेल. असं काय करणार आहेस तू? कळेल.